फक्त तांदूळ भिजून केलेले मऊ लुसलुशीत घावणे किती छान झालेत बघा. तांदूळ, पाणी, मीठ इतकंच. तर घावण कसं असावं? जाळीदार, मऊ लुसलुशीत घावण असायला पाहिजे असं प्रत्येकाची इच्छा असते. तर आज आपण मऊ लुसलुशीत घावण कसं बनवायचं ते बघणार आहोत. छान मऊ लुसलुशीत घावण आणि चहा, चटणी यासोबत खूप मस्त लागतं. बऱ्याच जणांकडे रविवारी सकाळी नाश्त्याला बनवले जातात किंवा कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हे घावण बनवून खाऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. यासोबतच मी खोबऱ्याची हिरवी चटणी पण शेअर केलेली आहे. फक्त काही गोष्टी लक्षात घेतल्या की तुमचे ही घावणे 100% परफेक्ट होतील. बरं, आता हे घावण बघा किती आपलं मऊसूत आणि जाळीदार झालेलं आहे. तर तुम्हाला मी एक घावण उघडून दाखवते. तर बघा, एकदम सोप्या रीतीने हे घावण अगदी अलगद उघडलं जात आहे. अजिबात हे एकमेकांना हे चिकटले जात नाहीत. तर बरं का, हे घावणे उन्हाळ्यात पचायलाही खूप हलका फुलका नाश्ता आहे आणि बनवायला पण खूप सोपा आहे. हे हाय हॅलो नमस्कार, रेशूज रेसिपी चॅनल अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर घावणे बनवण्यासाठी मी इथे 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. तर घावणे बनवण्यासाठी तांदूळ शक्यतो जुना असावा. नवीन तांदूळ अजिबात घ्यायचा नाही. इंद्रायणी असेल तर बिलकुलच घ्यायचा नाही. कोणताही तांदूळ घ्या, पण तो जुना असावा. मी इथे वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे. या तांदळाचेच खूप छान घावण तयार झालेले आहेत. तर तांदूळ आपल्याला हलक्या हाताने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. या तांदळाऐवजी तुम्ही इडलीचा तांदूळ घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही उकडीचा जो तांदूळ असतो तो घेतला तरीही चालेल. फक्त तांदूळ जुना असावा. हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते की तांदूळ जुना असावा. ते यासाठी जुना तांदळानेच आपले घावणे छान येतात. हे तांदूळ आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत. जास्त चोळून याला घ्यायचं नाही. तर आता हे तांदूळ मी रात्रभरासाठी भिजून घेणार आहे. तांदूळ कमीत कमी 7 ते 8 तास तरी भिजले पाहिजे आणि नंतरच त्याचे घावण बनवायचे आहेत. आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी आपण सगळ्यात आधी चटणी बनवूयात. म्हणजे घावण बनवले की लगेचच गरमागरम घावण खाण्यासाठी तयार. तर चटणी बनवण्यासाठी मी इथे 1 मध्यम आकाराचा ओला नारळ, यातला मी अर्धी वाटी नारळ वापरलेला आहे. आमच्याकडे घावण चहासोबतच सर्वांना खूप आवडतो. चटणी खूप कमी खाल्ली जाते. आणि आता आपल्याला तिखटाच्या अंदाजे हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. सोबतच 2 ते 3 मी इथे लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या. डब्याला जर घावण घेऊन जाणार असाल तर यापेक्षा जास्त लसूण घालू नका. लसणामुळे चटणीला जास्त उग्र वास येऊ शकतो. आता यामध्ये मूठभर कोथिंबीर घातली आणि थोडंसं 3 ते 4 टेबलस्पून मी पाणी घालून याला बारीक वाटून घेतलं. चटणीची कन्सिस्टन्सी जशी पातळ दाटसर हवी असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपण याला फोडणी देऊयात. फोडणीसाठी फोडणी पात्रामध्ये पळीभर तेल घालून घेतलं आणि आता त्यामध्ये पाव चमचा मी इथे मोहरी घालून घेतली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये मी लगेचच 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून घेतली आहेत. आता जर तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये चमच्याभर जिरं आणि चिमूटभर हिंग घालून घ्या. सोबतच बेडगी मिरची पण घाला. आणि आता ही फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे आणि यासोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तर बघितलं असेल तुम्ही, कडकडीत फोडणी यावर घातली की छान याला मस्त अशी फोडणी बसली आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर ही चटणी बनवायला अजिबात वेळ लागत नाही, झटपट बनवून तयार होते. चटणी आता आपली तयार आहे. आता आपण घावण कसे बनवायचे ते बघूयात. हे पहा, तांदूळ छान भिजले गेलेले आहेत. हे तांदूळ झाऱ्याने निथळून घेऊन मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात आणि यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालून याला स्मूथ याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. अगदी बारीक हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरचं जर भांडं तुमचं मोठं असेल तर तुम्ही त्या अंदाजे तांदूळ घेऊन वाटून घ्या. हे तांदूळ वाटत असताना जास्त पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं नाही. तर आपल्याला याची थिकनेस बघूनच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. यासाठी आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता याच पद्धतीने मी सर्व तांदूळ वाटून घेणार आहे. तर या पद्धतीने सर्व तांदूळ आपले वाटून झालेले आहेत. आता हे वाटून घेण्यासाठी मी पाण्याचं प्रमाण फक्त पाव वाटीपेक्षा कमी यामध्ये लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. जेवढं कप तांदूळ घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला 2 कप यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे 1 कप जर आपण तांदूळ घेतला असेल तर 2 कप आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. हे घावणचं बॅटर जे आहे ते पातळ असायला पाहिजे, जेणेकरून
आपले हे जे जाळीदार याची घावण छान असे बनतील आणि मऊ लुसलुशीत होतील. ते कडक आणि वातड होणार नाही. जर तुम्ही हे बॅटर जाड ठेवलात तर तुमचे घावणे जाळीदार तर होतील, पण ते घावणे तुमचे कडक होतील आणि ते वातट लागतील आणि खायला एवढे छान लागणार नाही आणि ते मऊ लुसलुशीत पण होणार नाहीत. यासाठी ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान याला पुन्हा मिक्स करून घेऊयात. हे तांदळाचं बॅटर आपल्याला चांगलं सरसरीत पातळ ठेवायचं आहे. तर हे पहा, चमच्याच्या मी मागच्या साईडला तुम्हाला बोट फिरवून दाखवते. तर इतकं बॅटर आपल्याला पातळ पाहिजे. तर इथे मी भिड्याच्या तव्यावरती हे घावण घालून घेणार आहे. भिड्याचा तवा आपण जेव्हा वापरतो तेव्हा तो मध्यभागी खूप गरम होतो आणि आपलं घावण मध्येच करपायला लागतं. तर त्यासाठी काय करायचं ना, सपाट छोटी डिश तव्याखाली ठेवायची आहे. याने काय होईल, तवा जो गरम झाला मध्यभागी होतो, त्यामुळे आपलं मध्ये घावण करपलं जाणार नाही आणि सर्वीकडून एकसंग आपलं घावण भाजलं जाईल. किंवा आपण डोसा बनवणार तेव्हाही आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे. तर तव्यामध्ये घावण टाकण्या अगोदर मी तव्याला कांद्याने तेल लावून घेतलं आहे. कांदा नको असेल तर तुम्ही सिलिकॉनचा ब्रश वापरला तरीही चालेल. कांदा बुडवून फक्त आपल्याला तव्यावरती पुसून घ्यायचा आहे. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही. तर आता घावण आपल्याला तव्यावरती घालण्या अगोदर हे बॅटर तळापासून वर खाली करून घ्यायचं आहे. आता फास्ट गॅसवरती घावण कडेपासून घालत आपल्याला मध्ये घालायचं आहे. मध्येच आधी बॅटर घालायचं नाही, नाहीतर मध्येच जाड होतील आणि एकसारखं घावण बनणार नाही. म्हणून कडेपासून बॅटर आपल्याला घालायचं आहे. तर बघा, बॅटर घालताच घावण्याला छान जाळी पडली आहे. घावण घातल्यानंतर घावणवरून सुकत नाही तोपर्यंत यावरती झाकण ठेवायचं नाही. तर बघा, इथे घावण सुकलेलं दिसत आहे. आता यावरती आपण अर्धा मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे. आता अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर आपल्याला याच्या कडा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत याला अजिबात उलटणं लावायचं नाही. तर बघा, याच्या कडा तुम्हाला दिसत असतील, वरती येऊ लागले आहेत. तर आता आपल्याला उलटण्याने हे घावण काढून घ्यायचं आहे. तर आता हे घावण टोपलीच्या किंवा चाळणीच्या मागच्या बाजूवर हे घावण घालून घ्यायचं आहे. म्हणजे छान पटकन थंड होतं. अजिबात हे घावण एकमेकांना चिकटणार नाही. तर लक्षात असू द्यात, हे तव्यामध्ये घावण घालण्या अगोदर तवा चांगलाच कडकडीत तापलेला असावा, तरच घावण्याला छान जाळी पडेल. तर आता दुसरं घावण ही सेम पद्धतीने घालायचं आहे. प्रत्येक घावण घालताना बॅटर आपल्याला तळापासून ढवळून घ्यायचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्यात तर तुमचंही घावण अशाच प्रकारे छान जाळीदार मऊसूत तयार होईल. जर तुम्हाला कुरकुरीत घावण हवं असेल तर तुम्ही तेल, तूप किंवा बटर तव्याला जास्त लावायचं आणि घावण ब्राऊन रंगावरती आला की दुसरी बाजू पलटी करून दोन्ही बाजूने भाजून घ्या. हे घावण बनवण्यासाठी नॉनस्टिकचा तवाही तुम्ही वापरू शकता. त्यावरतीही खूप छान घावणे तयार होतात. आता तव्यावरती घावण घातल्यानंतर घावणावरचं पाणी संपूर्ण सुकेपर्यंत आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. नंतर पूर्ण पाणी सुकल्यानंतर यावरती झाकण लावून आपल्याला अर्धा मिनिट ठेवून द्यायचं आहे. आता दुसरं घावण तव्यावरती घातल्यानंतर आधीचं घावण थंड झालेलं असेल, त्याची घडी करून घ्यायची आहे आणि दुसरं घावण झालं की चाळणीवरती घालायचं आहे. तर भरपूर घावण गरम असल्यामुळे घावण चाळणीवरती किंवा टोपलीवरती घातलं की त्यामधील आपली वाफ निघून जाईल आणि घावण एकमेकांना अजिबात चिकटले जाणार नाही. तर आता दुसरंही घावण आपलं तयार झालेलं आहे आणि हे घावण हातानेच उचललं जात आहे. तवा व्यवस्थित तापला की आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो. हे घावण पटापट बनले जातात. तव्यावरच घावण भाजेपर्यंत आधीचं घावण थंड होतं. अशी घडी घालून ठेवायची आहे, म्हणजे दुसरं गरम घावण यावरती घालायचं आहे. तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा तव्यावरती घावण घालतो त्यावेळेस आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे तळापासून आणि नंतरच घावण घालायचं आहे. नंतर शेवटी हे घावण्याचं बॅटर घट्ट होऊ लागतं. तर तेव्हा काय करायचं ना, यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आणि मिठाचा अंदाज घेऊन टाकून पुन्हा घावणे बनवून घ्यायचे आहेत. तर बोलता बोलता आपलं हे तिसरं घावण पण बनवून तयार झालेलं आहे. तर हे गरम गरम घावण चटणीसोबत किंवा चहासोबत तुम्ही सर्व करू शकता. तर बरेच जण चिकन, मटण यासोबतही हे घावण खातात. तर मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे बनवून तयार झालेले आहेत.
तर या टिप्स वापरून नक्की घावन बनवा आणि मला तुमच्या कॉमेंटद्वारे नक्की कळवा. तर हे पहा, आपले या प्रकारे आपले सर्व घावन बनवून तयार झालेले आहेत. जेव्हा रेसिपी ट्राय कराल तेव्हाही मला कॉमेंटद्वारे तुमच्या नक्की कळवा. जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर ऋषूज रेसिपी चॅनल अँड व्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. तर बघा, या पद्धतीने मी डिश सर्व केलेली आहे. तर आता मी यामधला एक घावन तुम्हाला खोलून दाखवते. तर हा आपला पहिला घावन आहे. एकदम इझिली मोकळा हा होत आहे, अजिबात चिकटला जात नाही आहे. तसंच मी तुम्हाला आता दुसरं पण घावन खोलून दाखवते. तर बघा किती छान याला जाळी पडलेली आहे. पातळ, जाळीदार, मऊ लुसलुशीत घावन तयार आहे. तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. तर पुन्हा भेटूयात अशा छान नवीन एका छानशा रेसिपीसोबत. बाय बाय.